एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पुणे येथे आयोजित छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या अत्यंत गंभीर समस्या मांडल्या। गडचिरोली जिल्ह्यातील जपटलाई येथील आश्रमशाळेत खाटांअभावी जमिनीवर झोपलेल्या 6 मुलींना साप चावला, ज्यात 3 निष्पाप विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। अपुष्टीकारक भरपाई, मृत मुलींच्या पालकांना प्रशासनाकडून केवळ 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली, जी अत्यंत अपुरी आहे। पीडित कुटुंबांना किमान 1 कोटी रुपयांची भरपाई मिळावी। आरोग्य सुविधांचा अभाव, आश्रमशाळांमध्ये प्रथमोपचार पेटी आणि 24 तास परिचारिका नर्स उपलब्ध असावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळतील। सेंट्रल किचन पद्धतीचा फटका, 70-80 किलोमीटर अंतरावरून जेवण बनवून आणले जाते, ज्यामुळे ते खराब होऊन विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचा धोका वाढतो। अपमानास्पद फिटनेस टेस्ट, सुट्ट्यांमध्ये 1 महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी राहिल्यास मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, जी अत्यंत आक्षेपार्ह आहे। वसतिगृहांचे अंतर, पुणे मुंबईसारख्या शहरात आदिवासी मुलींची हॉस्टेल मुख्य शहराबाहेर असल्याने प्रवासात मोठा वेळ वाया जातो। मंत्र्यांचे हतबल उत्तर, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी जेव्हा मागण्या घेऊन गेले तेव्हा संबंधित मंत्र्यांनी हे माझ्या हातात नसून मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, सॉरी, असे बेजबाबदार उत्तर दिले। मुख्य संपादक विनोद माहुरेसह उपसंपादक रमेश आसुटकर। मैं आपको मराठी में समझाऊंगी ताकि ताकि मेरी बात है वो अकेली निशा की नहीं है, वो सब ट्राइबल स्टूडेंट की है, पूरे देश की है, पूरे महाराष्ट्र की है। इसलिए मैं आपको मराठी में बात करके बताऊंगी। जो आम्ही जे उपोषणासाठी बसलेलो आहोत, आमचे भाऊ आणि त्याच्यामध्ये आमच्या 2 बहिणी देखील बसलेल्या आहेत आणि त्यातलीच एका बहिणीची तब्येत खूप नाजूक झाली, तिला आज हॉस्पिटलमध्ये नेलंय। आणि हे सगळं असताना देखील जेव्हा आमचे प्रतिनिधी मंत्रालयामध्ये गेले तर तेव्हा आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत ते काय बोलले असतील तुम्हाला सांगितलं तर तुमच्या अंगावर काटा येईल। ते म्हणतात, सॉरी, मी याच्यावर काही करू शकत नाही, हे सीएमच्या हातात आहे। मग तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तिथं बसलेत तर तुम्ही जर तिथं आमच्या विकासासाठी बसल्यात आणि तुम्ही जर आमचा विकास साधू शकत नाही तर तुमचा तिथं बसण्याचा अधिकार नाही, हे मी आज ठणकावून सांगते। आणि दुसरी मला ते आवडलं, जी आदिवासी जी मुलगी आलेली होती ट्रायबल कम्युनिटीची, तिने जो आवाज उचलला आणि ती खूप म्हणजे असं वाटतं की तिच्यामध्ये ती आग असली पाहिजे नाही का मुलीमध्ये, की नाही माझा हे मुद्दे आहे, मला हे हवे म्हणजे हवेच आहे। एकदम क्लिअरली ती बोलत होती की नाही मला हे हवं म्हणजे हवंच आहे, म्हणजे तिच्या आवाजात तो एक जोर होता, एक आग। दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून एक सांगेल की ज्या आमच्या भागामध्ये ज्या आश्रमशाळा असतात तिथं जे सेंट्रल किचन पद्धत लागू केली, जसं की एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 70-80 किलोमीटर लांब घेऊन जाणार आणि त्यामुळे ते जेवण खराब होतं, त्यामुळे विषबाधा होते। आणि विद्यार्थी, आताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाहीये, पिण्याचं पाणी देखील नाहीये। त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थिनी झोपेत असताना त्यांना मण्यार सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत। तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ॲटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे। तसंच आमचं त्यांना एक म्हणजे मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहरं आहेत जसं की पुणे, मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत, मांजरी, कोंढवा, और इस वजह से जो हमारा शिक्षण है, हम जो पढ़ते वो पढ़ाने के लिए टाइम ही नहीं रहता, क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाने आने में ही लगते हैं। तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय। तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करा। थँक्यू।